नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण काय पाहिलेलं आहे? संयोजन म्हणजे काय? आज आपण पाहणार आहेत अणूचा आकार. अणूचा आकार किंवा अणूचा आकारमान म्हणजे नेमकं काय? कशावर ठरतो अणूचा आकार? त्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून आणि त्यावर असणारा धनप्रभार जो आहे म्हणजे ऋण आणि धनप्रभार यावरून ठरतो त्याचा आकार. पहा कशा पद्धतीने आपल्याला अणूचा आकार. मग अणूचा आकार जसं की तुम्ही एखादं वर्तुळ पाहिलेलं आहे. वर्तुळ असतं, वर्तुळाचा केंद्रक असतो आणि केंद्रकापासून त्या वर्तुळावर टाकलेला जो लंब असतो, त्या वर्तुळाच्या कडेवर टाकलेला जो लंब असतो त्याला आपण त्रिज्या म्हणलं जातं. त्याच पद्धतीनं अणूला एक केंद्रक असतं आणि बाह्यतम कवच असतं. कवच वेगवेगळे असतात, KLMN हे कवच आपण पाहिलेले आहेत. मग जे शेवटचं कवच आहे, कुठल्या मूलद्रव्यामध्ये K कवच असेल, कुठल्या ह्याच्यामध्ये L असेल, कुठल्या ह्याच्यामध्ये M असेल, तर यावरनं अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर म्हणजे अणूचा आकारमान. पहा, अणूचा आकारमान कशाला म्हणलं जातं? ॲटॉमिक साईज म्हणलं जातं. कशाला म्हणायचं? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अणूचं केंद्रक जे आहे, केंद्रकापासून बाह्यतम कवचाचं जे अंतर आहे ते म्हणजे काय? अणूचं आकारमान म्हणलं जातं. ते म्हणजे काय? अणूचं आकारमान म्हणलं जातं. आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म मानला जातो. मागील इयत्तेत आपण पाहिलं अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवले जातं. म्हणूनच आपण म्हणलं जातं अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर म्हणजेच काय सांगितलं जातं? अणु आकारमान. मग अणूची त्रिज्या व्यक्त करण्यासाठी मीटरहूनही लहान असे पिकोमीटर वापरलं जातं. मग अणूचं आकारमान मोजण्याचं एकक काय? नॅनोमीटर पेक्षा लहान, पिकोमीटर. काय म्हणायचं? पिकोमीटर. पिकोमीटर कशाने दर्शवतात? PM. PM कोण? नरेंद्र मोदी? नाही रे, पिकोमीटर हे एकक आहे. 1 पिकोमीटर बरोबर किती? 10⁻12 मीटर. 1 पिकोमीटर बरोबर किती? 10⁻12 मीटर. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर म्हणलं जातं. मग आता आपल्याला काही मूलद्रव्ये दिलेली आहेत, बरोबर? काही मूलद्रव्ये दिलेली आहेत. इथं एक सारणी दिलेली आहे. त्यानुसार पहा, ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम, लिथियम. यामध्ये पाहूया अणुत्रिज्या. अणुत्रिज्या कशामध्ये असते? अणुत्रिज्या पिकोमीटर मध्ये असते. 66, 88, 77, 74, 111, 152, 152. याच्यावरती काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. दिलेलं जी काही तक्ता आहे त्या तक्त्याचं निरीक्षण करायचे. काही मूलद्रव्ये दिलेली आहेत आणि त्याच्या अणुत्रिज्या दिलेल्या आहेत. पहिला, जरा डोके चालवामध्ये पहिला प्रश्न काय सांगतो? प्रश्न पहिला, आधुनिक आवर्त सारणी पाहून वरील मूलद्रव्यांचे आवर्त सांगायचे आहे. आता लिथियम, बेरिलियम, बोरॉन, नायट्रोजन कुठल्या ह्याच्यामध्ये येतात सांगायचंय. लिथियम, ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम, लिथियम. आवर्त बघत असताना लिथियम किती आहे? ॲटॉमिक नंबर सगळ्यात लहान लिथियम 3 आहे. काय म्हणलं जातं? अणुअंक 3. इलेक्ट्रॉन स्वरूपन काय? 2,1. म्हणजे आवर्त किती येतात? 2 कवच 2 आवर्त असं लक्षात ठेवायचं. मग आता लिथियमचं लक्षातच नसेल. कार्बन सगळ्यात सोपा मूलद्रव्य आहे.
कार्बनचं पहा, कार्बनचा अणु अंक आहे 6, इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे किती आहे रे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2,4, आवर्त किती 2, म्हणजे लक्षात घ्या कसं काढायचं ते आपल्याला माहित पाहिजे, कसं काढायचं ते माहित पाहिजे. मग आता काय प्रश्न विचारलेला आहे की आधुनिक आवर्त सारणीत पाहून वरील आवर्त सांगा. मग हे आवर्त किती आहे, वरील मूलद्रव्याचे आवर्त सांगा म्हणले, आवर्त 2 आहे. प्रश्न दुसरा काय सांगतो, प्रश्न दुसरा आपल्याला वरील मूलद्रव्य अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने मांडायचे. उतरता क्रम म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, अगोदर मोठी संख्या लिहायची वरील मूलद्रव्य अणुत्रिज्येच्या. मग आता 152 लिथियम 152 उतरत्या क्रमाने मांडायचा आहे. कुठला क्रम, उतरत्या. थांबा, वरील मूलद्रव्य अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने मांडू कसं, लिथियम 152, बेरिलियम 111, नायट्रोजन 74 नाही येणार, आधी कार्बन येईल, कार्बन 77, नायट्रोजन 74, अरे नाही येणार, उतरत्या क्रमाने लिहायच्यात ना. बेरिलियम नंतर 88, सॉरी 88, 77, नायट्रोजन, लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन 66. हे झालं उतरत्या क्रमाने मांडलेला आहे. पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न काय आहे आपल्याकडे, ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्ताशी जुळते काय, तर उत्तर आहे होय. ज्यावेळेस उतरत्या क्रमाने जुळते, उतरत्या क्रमाने मांडल्या मांडल्यावर आवर्त 2 प्रमाणे जुळते. अच्छा, प्रश्न चौथा काय रे आपल्याकडे, वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती. सर्वात मोठा, आता आपल्याकडे माहित पाहिजे आपल्याला, ज्या वेळेस आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असतो त्यावेळेला नेमकं काय होतं, डावीकडून उजवीकडे जात असताना अणु त्रिज्येचा आकार कमी होत जातो. का कमी होत जातो, कारण की आवर्त तेच राहतं आणि त्या आवर्त तेच आहे आणि त्यामध्ये असणाऱ्या कवचाची संख्या तीच राहते. पहा, आवर्त तेच आहे, कवचाची संख्या तीच आहे, परंतु इलेक्ट्रॉनची संख्या वाढते आणि इलेक्ट्रॉनची संख्या जर वाढली तर ते कोणाकडे खेचले जातील, केंद्रकाकडे खेचले जातात आणि केंद्रकाकडे खेचल्यानंतर काय होतं तर अणूचा आकार कमी होतो. म्हणून सर्वात लहान आणि सर्वात मोठा पाहूया. सर्वात मोठा मूलद्रव्य लिथियम 152, सर्वात लहान मूलद्रव्य ऑक्सिजन 66. ऑक्सिजन 66. आता
5वा प्रश्न पाहूया. काय 5वा प्रश्न? 5 मार्काला असे प्रश्न विचारतात. कृतीयुक्त प्रश्नपत्रिका आहे आपली. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या बदलण्यामागे आवर्ती कल काय दिसतो? तर आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या जे आहे ती कमी कमी होत जाताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अणूचे आकारमानही काय होतं? कमी होते. पहा, अणुची त्रिज्या जी आहे कमी कमी होत चालली आहे. अणुची त्रिज्या कमी कमी होत चालली आहे म्हणजे अणूचं आकारमान सुद्धा कमी होते. बरोबर. अशा पद्धतीनं हे झालं आपलं अणु आकारमानावर विचारलेले प्रश्न आवर्ताचे. आता गणामध्ये मध्ये विचारलेले प्रश्न पाहूया. अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर म्हणजे अणूचा आकारमान म्हणलं जातं. अणूचं आकारमान म्हणजे काय? अणुकेंद्रक आणि बाह्यतम कवच यामधलं जे अंतर आहे, समजा हा काय आहे? एक अणू आहे. हे काय आहे? त्याचं कवच आहेत. मग अणुकेंद्रकापासून बाह्यतम कवचात असणारं जे काय अंतर आहे ते अंतर म्हणजे काय म्हणलं जातं? अणूचा आकारमान. काय म्हणायचं? अणूचा आकारमान. अणूचा आकारमान कुठल्या नॅनोमीटरहूनही लहान एककामध्ये मोजला जातो. कुठल्या एककात मोजायचा? पिकोमीटर मध्ये मोजायचा. कुठं? पिकोमीटर. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10 to the power -12 मीटर. म्हणजे 1 पिकोमीटर बरोबर आहे 10⁻12 पिकोमीटर. मूलद्रव्य घ्या. ऑक्सिजन हे दिलेला आहे असं देतात आणि त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारतात. वरील मूलद्रव्य आवर्त सारणीचं अवलोकन करायचं. जरी नसेल आपल्या समोर आवर्त सारणी तर आपण काढू शकतो त्याच्या अणुअंकावरून. ही सुद्धा मेट्रिक दिलेली आहे तुम्हाला. कुठल्या ह्याच्यामध्ये दिसतात? कुठल्या आवर्तामध्ये दिसतात ही मूलद्रव्य? तर आवर्त 2 मध्ये दिसतात. कुठल्या दिसतात रे? आवर्त 2 मध्ये दिसतात. अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने मांडली. उतरत्या क्रमाने अणुत्रिज्येच्या मांडत असताना सुरुवातीला सर्वात मोठा मूलद्रव्य घ्यायचा आणि त्यानंतर छोटे छोटे मूलद्रव्याचे आपण काय करायचं? उतरत्या क्रमाने लिहायचं. सर्वात मोठा लिथियम 152, त्यानंतर बेरिलियम 111, बोरॉन 88, कार्बन 77, नायट्रोजन 74, ऑक्सिजन 16 असं काय करायचं? उतरत्या क्रमाने मांडायचा. ही जी काही आपण उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर जी की आवर्त 2शी हे आकृतिबंध जुळतो का? तर हो, जुळतो. ज्या वेळेस आपण उतरत्या क्रमाने मांडतो, त्या अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने मांडतो त्यावेळेस ही आकृतिबंध आवर्त 2शी आपल्याला जुळलेली पाहायला मिळते. आता अणुत्रिज्येवरून तुम्हाला ओळखायचंय सर्वात मोठा मूलद्रव्य कुठला आणि सर्वात लहान कुठला. पहा, फक्त अणुत्रिज्यावरूनच नाही तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आवर्तात डावीकडून उजवीकडे जात असताना काय लक्षात येतं? तर डावीकडून उजवीकडे जात असताना माझ्या असं लक्षात आलं की कवचाची संख्या वाढत नाहीये. कवचाची संख्या वाढत नाही परंतु इलेक्ट्रॉनची संख्या वाढते आणि इलेक्ट्रॉनची संख्या वाढल्यानंतर त्याचा जो परिणाम कशावर होतो? केंद्रकावर होत असतो आणि तो कणाकडे खेचला जातो, केंद्रकाकडे खेचले जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी अणूचा आकार कमी होतो, अणूची त्रिज्या कमी होते आणि अणूची त्रिज्या अणूचा आकार जर कमी झाला म्हणजेच अल्टिमेटली काय सांगता येतं आपल्याला? अणूचा आकारमान कमी झालेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. असंच गणाच्या संदर्भात आहे.
KNaRbCsLi. दोनशे 31, 186, 244, 262, 151. ही आकृतिबंध दिलेला आहे आणि त्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न विचारले पहा रे. आधुनिक आवर्त सारणी पाहायची आणि पाहिल्यानंतर वरील मूलद्रव्याचे गण सांगायचे. पोटॅशियम किती आहे आपल्याकडे? सोडियम 11. पहा सोडियम 11 सगळ्यात जवळचा. इलेक्ट्रॉन स्वरूपन 2,8,1 म्हणजे आवर्त 3 आणि गण काय आहे? 1 आहे. ह्या वर्ण लक्षात घ्यायचं. आवर्त 3 आणि काय सांगितलं जातं? गण 1 आहे. पण आपल्याला डायरेक्ट पाहून सांगायचंय म्हणजे गण 1 म्हणा. प्रश्न दुसरा काय सांगणार? वरील मूलद्रव्य अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने वरून खाली या पद्धतीनं मांडायचे. वरून खाली या पद्धतीनं. आता पहा वरून खाली लावत असताना कसं लावणार? अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने लावायचंय. चढता क्रम म्हणजे सर्वात लहान अगोदर घ्यावा लागेल. याच्यामध्ये सर्वात लहान कोण? लिथियम 151. त्यानंतर कोण? लिथियम नंतर सोडियम 186. त्यानंतर पोटॅशियम. त्यानंतर पोटॅशियम. ठीक आहे. मग आता हे पोटॅशियम झाल्यानंतर कोण आहे? पहा पोटॅशियम 231. पोटॅशियम नंतर रुबेडियम येणार Rb 244. CS 262. बरोबर. अशा पद्धतीनं आपल्याला काय पाहायला मिळतं रे? चढता क्रम पाहायला मिळतो. पहा लिथियम चढत्या क्रमाने मांडत असताना सर्वात लहान जो अंक आहे तो अगोदर लिहायचा आणि त्यानंतर मोठे मोठे अंक लिहित चालायचं. लिथियम 151, सोडियम 186, पोटॅशियम 231, रुबेडियम 244 आणि CS 262. अशा पद्धतीनं. आता पुढचा प्रश्न काय विचारलाय? प्रश्न क्रमांक 3. काय म्हणलं जातं रे आपला प्रश्न? ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1 आकृती बंधाशी जुळते का? जर ही गण 1 शी मूलद्रव्य असतील तर होय. कशी जुळेल? चढत्या क्रमाने मांडल्यावर. अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने मांडल्यावर जुळते. प्रश्न 4 काय विचारलेला आहे आपल्याला? प्रश्न 4 वरील सर्वात मोठा व लहान अणू असणारी मूलद्रव्य कोणती? पहा सर्वात मोठा मूलद्रव्य आणि सर्वात लहान मूलद्रव्य. कसं करणार रे? सर्वात लहान आणि सर्वात मोठा हा आपला गण आहे. गणात वरून खाली येतात. गणात वरून खाली येतात. मग गणात वरून खाली येत असताना अणुत्रिज्या वाढत जाते. गणात काय होतं? वरून खाली जात असताना अणुत्रिज्या वाढत जाते आणि वरून खाली जात असताना जर अणुत्रिज्या वाढत असेल तर काय होत असतं? कवचाची संख्या वाढत जाते. कवचाची संख्या वाढत जाते म्हणजे येणारा प्रत्येक इलेक्ट्रॉन नवीन कवच घेऊन येतं. म्हणजे सर्वात मोठा मूलद्रव्य शेवटचा असला पाहिजे CS 262 पिकोमीटर आणि सर्वात लहान लिथियम 151 असला पाहिजे. लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न विचारला 5वा प्रश्न. काय म्हणतात 5वा प्रश्न? एका गणामध्ये वरून खाली येत असताना अणुत्रिज्या
जे काही बदलण्यामध्ये आवर्ती कल जो आहे तो आवर्ती कल काय दिसतो, तर गणामध्ये वरून खाली येत असताना अणुत्रिज्या वाढत जाते, अणुत्रिज्या वाढत जाते म्हणजे कवचाची संख्या वाढत जाते, कवचाची संख्या वाढते म्हणजे अणूचं आकारमान वाढतं, हे आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन एकदा पहा, दिलेली जी मूलद्रव्ये आहेत ती मूलद्रव्ये पाहायची, त्याची अणुत्रिज्या दिलेल्या आहेत. पहिला प्रश्न, दिलेले जे मूलद्रव्ये आहेत गण कुठल्या गणाशी जुळते, गण 1 शी जुळतात का, तर गण 1 मध्ये ही सर्व मूलद्रव्ये येतात. चढत्या क्रमाने मांडत असताना लहान नंबर अगोदर घ्यायचा आणि बाकीचे नंबर लिहायचे. दिलेली जो काय आकृतिबंध आहे तो आकृतिबंध ज्यावेळेस म्हणजे गण 1 शी जुळतोय का असा प्रश्न विचारलाय, तर दिलेला आकृतिबंध जर आपण चढत्या क्रमाने मांडला असेल तर गण 1 शी जुळतो. आणि चौथा प्रश्न विचारलेला आहे, सर्वात मोठा मूलद्रव्य आणि सर्वात लहान मूलद्रव्य कोणता. आपल्याला माहिती आहे गणात वरून खाली जात असताना अणूचा आकार जो आहे वाढत जातो, कवच वाढतात आणि येणारा प्रत्येक कवच नवीन इलेक्ट्रॉन घेऊन येत असतो. सर्वात मोठा मूलद्रव्य म्हणजे CS आहे, 262 पिकोमीटर म्हणायचं. आणि सर्वात लहान मूलद्रव्य कुठलं आहे तर लिथियम 151 आहे. अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे 5वा प्रश्न, एका गणात वरून खाली जात असताना अणुत्रिज्या बदलण्यामध्ये काय आवर्ती कल असला पाहिजे, तर वरून खाली येत असताना कवचाची संख्या वाढते, कवचाची संख्या वाढली म्हणजे त्या ठिकाणी आवर्ती कल आपल्याला काय दिसतो तर वाढत जात असलेला दिसतो. म्हणून आपल्याला अणूचे आकारमान आणि वाढत चाललेले आपल्याला पाहायला मिळतात.